मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित या महाआरती कार्यक्रमाच्या निमित्ताने एक राम भक्त म्हणून मी माझ्या शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे। आज 22 जानेवारी आणि गेल्या 22 जानेवारीला प्रत्येक हिंदूच्या आयुष्यामध्ये आपल्याला जो क्षण अनुभवायला अयोध्यामध्ये मिळाला तो आपल्या प्रत्येकासाठी फार महत्वाचा आहे। वर्षानुवर्ष जे हिंदू म्हणून जी आपली इच्छा होती ती याच दिवशी गेल्या वर्षी पूर्ण झाली आणि आज आपल्याला अयोध्याला ते भव्य असं राम मंदिर पाहायला मिळत आहे। शेवटी आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये जे आपल्या हक्काचं आहे, या हिंदू राष्ट्रामध्ये प्रत्येक इंच जमीन ही फक्त हिंदूंचीच आहे। कोणीही कितीही त्याच्यावर थडगे बांधून दे की शेवटी एक दिवस आपण घेतल्याशिवाय राहणार नाही, हेच या दिवसाचं महत्व आहे। हिरवी चादर टाकण्याचे कितीही कार्यक्रम होऊन दे, पण जे आमचा अधिकाराचं आहे ते आम्ही घेणारच, हेच या दिवसाचं खऱ्या अर्थाने महत्व आहे। आज 22 जानेवारीच्या निमित्ताने आपण अशांच्या वेळी जेव्हा एक दुसऱ्याला भेटतो तेव्हा हक्काने आपण जय श्रीराम म्हणून एक दुसऱ्याला संबोधतो। आता हळूहळू प्रत्येकाला बघितल्यानंतर पहिल्यांदा जय श्रीराम म्हणतो आणि मग आपली चर्चा सुरू करतो। हीच आपली खरं म्हणलं तर ओळख आहे। हिंदू म्हणून जेव्हा एक दुसऱ्याला आपण जय श्रीराम म्हणतो तो आपण या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू म्हणून आपल्याला किती अभिमान आहे हेच त्या या जय श्रीराम मध्ये आपण एक दुसऱ्याला दाखवून देतो। मला आठवतं गेल्या 22 जानेवारीला जेव्हा अयोध्यामध्ये ते राम मंदिर उभं राहिलं तेव्हा राज्यामध्ये असंख्य घटना घडल्या। काही लोकांना हिरव्या मिरच्या लागल्या, हे राम मंदिर उभं राहिलं कसं, आमच्या बाबरीच्या जागी उभं राहिलं कसं। आणि मला आठवतं की महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जो तोंडातून जय श्रीराम म्हणण्याचा प्रयत्न बोलत होता त्याच्यावर हल्ले मोठ्या प्रमाणामध्ये काही भागांमध्ये झाले। मीरा रोड सारख्या असंख्य भागामध्ये मी स्वतः जाऊन आलो। जिहाद्यांचं म्हणणं एवढं होतं, त्या हिरव्या शापांचं म्हणणं एवढं होतं की जय श्रीराम बोलू नका। मग ह्या हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही जय श्रीराम म्हणायचं नाही तर का मग अल्लाह अकबर म्हणून एक दुसऱ्याला ओळख दाखवायची। म्हणून ह्याबद्दल आपण प्रत्येक जण कुठेही असो काही करत असो आपली ओळख हिंदू म्हणून एक दुसऱ्याला दाखवणं ही काळाची गरज आहे। आपल्याला कधी कधी वाटतं तर आपण एवढी टोकाची भूमिका का घ्यायची, कशाला उगाच आपलं वातावरण खराब करायचं। पण जरा आजूबाजूला काय चाललंय ते आवर्जून पहा। आपण अगर जागृत राहिलो नाही तर आपल्या हक्काच्या धर्मस्थळांवर या वक्फ सारख्या लोकांनी ताबा टाकायला सुरू केलेला आहे। तुमच्या पिंपरी चिंचवडच्या आजूबाजूला बघा, बांगलादेशी रोहिंग्या मुसलमान पहिला नोकरी करण्याच्या नावाने येतात आणि मग हळूहळू आपली जमीन ताबा करण्यासाठी घेण्यासाठी सुरुवात करतात। पहिली फक्त हिरवी चादर टाकायची, त्याचा थडगं उभा राहिला तर मग उद्या कधी ती मस्जिद तयार होते हे तुम्हाला कळणारी नाही। आम्हाला या टोकाच्या भूमिका किंवा असे शब्द का काढायला लागतात, कारण का ज्या भारतामध्ये आपण राहतोय त्या
भारताला इस्लाम राष्ट्र बनवण्याच्या यांच्या सगळ्यांचे मनसुबे आहेत आणि हे सत्य आहे. हे काय मतं मिळवण्यासाठी किंवा दंगल भडकवण्यासाठी प्रयत्न नाही. पण जे काय आजूबाजूला चाललंय, ज्याचे अनुभव येत आहेत, जय श्रीराम म्हटलं तर त्याच्या घरात घुसून मारण्याचे असंख्य प्रकार महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. आपल्या देवी देवतांचं स्टेटस ठेवलं तर त्यांच्या व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवलं तर त्याच्या घरात घुसून त्याच्या तंगड्या तोडण्याचे पण प्रकार झालेले आहेत. म्हणून या निमित्ताने एक भूमिका हिंदू समाज म्हणून जसं 22 तारखेला आपण एकत्र येतो, महाआरतीच्या निमित्ताने एकत्र येतो, आज एवढे जेव्हा सगळे हिंदू इथे जमले 22 जानेवारीच्या निमित्ताने, हेच वातावरण वर्षाच्या 365 दिवस पण आपण दाखवलं पाहिजे. हे आवर्जून तुम्हाला ह्या निमित्ताने मी सांगतो. कोणीही आपल्या या मंदिराकडे वाकड्या नजरेने पाहता कामा नये. कोणीही तुम्हाला जय श्रीराम मंडळापासून आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये थांबवण्याची हिंमत करायला नाही पाहिजे. तुम्ही अगर जय श्रीराम आम्हाला म्हणायला देणार नाही तर तुम्ही पण अल्लाह अकबर कसं म्हणता हे बोलण्याचं, हे उत्तर देण्याची हिंमत तुमच्या प्रत्येकामध्ये पण असली पाहिजे. तरच आपले ही मुलं बाळे जे काय आपल्या समोर आहेत ते एका सुरक्षित हिंदू राष्ट्रामध्ये जगू शकतील. नाहीतर हळूहळू जसं हे लोकांनी आता पोकळायला सुरू केलेलं आहे, मुंबई आणि प्रमुख शहरांकडे यांचं लक्ष आहे. असंख्य घटना ज्या आजूबाजूला घडतात, लव जिहाद सारखे घटना घडतात. अहो रेड कार्ड ठरलेले आहेत. रेड कार्ड ते कुठल्या समाजाच्या कुठल्या आमच्या भगिनींवर अगर लक्ष टाकलं किंवा तिला लव जिहादच्या ह्याच्यामध्ये फसवलं तर त्या जिहाद्याला किती पैसे भेटतात. या समाजाची ही मुलगी असेल तर तिला त्या जिहाद्याला एवढे पैसे मिळतात. एक जिहादी किती मुलींना त्या लव जिहादमध्ये फसवतो त्याहीसाठी त्याला पैसे मिळतात. मग समोरची आमची भगिनी आहे, तिला मर्सिडीजमध्ये किंवा टू व्हीलरवर घेऊन जायचं असेल तर त्याहीसाठी पैसे पुरवणारे लोक या त्यांच्या मागे उभे असतात. ही सगळी सत्य परिस्थिती हिंदू समाज म्हणून आपण त्याच्यावर लक्ष घातलंच पाहिजे. आम्ही झालो असलो मंत्री आमदार आम्ही असलो आपल्या विधानसभेमध्ये असलो तरी मी महेश दादांना भाषण करताना हिंदू समाजासाठी मी स्वतःच्या नजरेने बघितलेलं आहे. हिंदू धर्मासाठी लढताना महेश दादांना बघितलेलं आहे. अहो हिंदू समाज म्हणून आम्ही आमदार खासदार मंत्री नंतर असो, पहिलं हिंदू आहे हे आम्ही न विसरता तुमच्या सेवेसाठी दिवस रात्र काम करतोय. आमच्या जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर हिंदू म्हणून आमची ओळख लिहिणार आहे. मत्स्य व्यवसाय खात्याचा मंत्री लिहिणार नाही माझ्या इथे. ते आज आहे उद्या निघून जाईल. पण ही जी काय माझी ओळख आहे त्यासाठी आज तुमच्याशी संवाद साधण्यासाठी इथे आलेलो आहे. आज आपल्या मंदिरांवर आजूबाजूला अतिक्रमणावर आपण लक्ष घातलं पाहिजे. हे कुठल्या पद्धतीने आपल्या शहरामध्ये घुसतायत, आपली संख्या वाढवतायत. हिंदू समाजाची संख्या कशी कमी करायची, 2047ला हा देश इस्लाम राष्ट्र कसा बनवायचा यासाठी यांचे सगळ्यांचे प्रयत्न आहेत. म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये हिंदू समाज म्हणून आपण सगळ्या जणांनी जागृत राहावं. मी खरंच त्या माझ्या छोट्या मुलीचं कौतुक करेन. 8 वर्षाची तिची मुलगी आहे, पण देव आणि धर्मासाठी जी ती भूमिका घेते त्यासाठी खरंच तिचं मनापासून मी कौतुक करेन. अशाच पद्धतीने आपल्या भावी पिढीने धर्माला महत्व दिलं पाहिजे, धर्माला प्राधान्य दिलं पाहिजे. हे आवर्जून ह्या निमित्ताने मी आपल्याला सांगेन. त्यांच्या विरुद्ध आपण उभे आहोत. ते सकाळी उठ्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या स्वतःच्या धर्माशिवाय ते काहीही विचार करत नाही. आपल्याला जशा गरजा आहेत तसा त्यांनाही आहेत. आपल्याला जशी भूक लागते तशी त्यांनाही लागते. पण जेव्हा त्यांचा धर्माचा विषय येतो
तेव्हा कुठेही मागे पुढे बघत नाही, पहिला आपल्या धर्माला प्राधान्य देतात आणि मग सगळ्या गोष्टी मोजतात. ही भूमिका हिंदू म्हणून आपण सगळ्यांनी घेण्याची गरज आहे. म्हणून या निमित्ताने मी श्रीराम मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे आभार मानेन की आपण मला इथे बोलवलं. तसं एवढी कडवट भूमिका घेणं आणि ऐकणारे जसे कमीच असतात. हिंदू समाजाला काय गोड गोड बोलणं ऐकलं फार आवडतं आणि मग नुकसान झाल्यावर डोक्यावर हात मारायचं पण आवडतं. म्हणून ह्या निमित्ताने मी विनंती करेन, आपण असा आपल्या आपल्या पद्धतीने आयुष्य जगत असताना आपल्या धर्माचे कोण काही वाकडे नजरेने पाहताय का यावर फार बारकाईने लक्ष आपल्याला ठेवलंच पाहिजे. धोका वाढत चाललेला आहे. ते लोक संख्या वाढवण्यावर जोर देत आहेत. आजूबाजूच्या देशामध्ये काय चाललंय ते बघा. युके पासून युरोपमध्ये आज त्या देशाला कुठल्या पद्धतीने काबीज करण्याचं काम, तिकडच्या स्थानिक लोकांची जनसंख्या कमी करण्याचं काम हे लोक आपल्या आपल्या माध्यमातून करतायत. तोच प्रयत्न आपल्या भारतामध्ये पण उद्या होऊ शकतो. आज आपल्या भारताचा पंतप्रधान कडवट हिंदुत्ववादी आहेत, मुख्यमंत्री कडवट हिंदुत्ववादी आहेत, म्हणून आपण सगळे सुरक्षित आहोत हे तुम्ही लक्षात ठेवा. हिंदू समाजाने सरकार म्हणून आम्हा लोकांना इथे बसवलेला आहे. हिंदू समाज अगर लोकसभेनंतर अगर जागृत झाला नसता, त्याचा तुम्ही विचार करा काय काय हे लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्या पद्धतीच्या मिरवणुका हे लोकांनी काढलेल्या. कोण हिरवे गुलाल काय उडवत होतं, कोण पाकिस्तान जिंदाबाद काय म्हणत होतं, कोण हिरवे झेंडे काय दाखवत होते, सर तन से जुदा सारखे नारे देण्याचं काम होत होतं. या सगळ्याला उत्तर हिंदू समाजाने विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दिलं आणि एक भगवादारांचं सरकार महाराष्ट्रामध्ये बसवलं. आता आमची जबाबदारी वाढलेली आहे. आम्ही आपल्याला विश्वास देतो की सरकार म्हणून हिंदू समाजाचं संरक्षण करणं हे आमचं परम कर्तव्य स्वीकारून आम्ही आपल्या मंत्रालयामध्ये आपल्यासाठी तिथे बसलेलो आहे. कोणीही आपल्याकडे वाकड्या नजरेने बघणार नाही. ही जबाबदारी आम्ही प्रत्येकाने स्वीकारलेली आहे. फक्त आपणही आपलं काम हिंदू म्हणून पूर्ण केलंच पाहिजे. 22 जानेवारीला जसं महाआरतीसाठी आपण जमता तसं सातत्याने आपल्या आजूबाजूला घटनेवर आपण लक्ष ठेवावं एवढं विनंती आणि आव्हान या निमित्ताने आपल्याला करीन. आणि जाता जाता आपल्याला या पावन दिवसाच्या शुभेच्छा देईन. प्रभू रामचंद्राच्या आज स्थापना जी अयोध्याला झाली, हिंदू समाजासाठी फार महत्वाचे दिवस हा दिवस आहे. आज जसं अयोध्याला राम मंदिर झालंय तसं येणाऱ्या वर्षामध्ये काही वर्षामध्ये श्रीकृष्णाचं मंदिर पण तिथे लवकरच होणार आहे. त्याचीही तयारी हिंदू समाजाने करून ठेवावी एवढं ह्या निमित्ताने सांगेन आणि इथेच आपली रजा घेईन. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय जय श्रीराम. जय श्रीराम.